अजित पवार हे शरद पवारांच्या बारामतीतील गोविंदबाग या निवासस्थानी गेलेले आहेत। अजित पवार शरद पवारांची भेट घेण्यासाठी गोविंदबाग या त्यांच्या निवासस्थानी गेलेले आहेत। अगदी 1 ते 2 दिवसांपूर्वी पुण्यामध्ये होऊ घातलेली दोन्ही राष्ट्रवादींची युती ही फिसकटली होती आणि त्यानंतर आता आज अख्खं पवार कुटुंब एका मंचावर पाहायला मिळाले, एकत्र एका कार्यक्रमाला पाहायला मिळालं। आणि हा कार्यक्रम संपल्यानंतर काय घडामोड घडते तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे शरद पवार यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेण्यासाठी गेलेले आहेत। त्यामुळे पुन्हा एकदा पुण्याच्या राजकारणाची समीकरणं बदलतात की काय असा प्रश्न आता विचारला जाऊ शकतोय। अजित पवार हे शरद पवारांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। एक कार्यक्रम पार पडतो ज्या कार्यक्रमामध्ये उद्योगपती गौतम अदानी सुद्धा उपस्थित असतात। त्या कार्यक्रमामध्ये पवार काका पुतण्यांचं मंचावर बोलणं होतं आणि त्यानंतर अजित पवार आता शरद पवारांची भेट घेण्यासाठी म्हणून त्यांच्या निवासस्थानी गेलेले आहेत। त्यामुळे पुण्याच्या राजकारणासाठी महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। पुण्याच्या राजकारणाची समीकरणं पुन्हा फिरणार का? पुन्हा युती संदर्भातली चर्चा होणार का? अजित पवार आणि शरद पवार हे दोन्ही राष्ट्रवादीचे प्रमुख नेते भेटल्यानंतर या युती संदर्भातली चर्चा होणार का? ती सकारात्मक होणार का? आणि सकारात्मक झाली तर मग पुण्यातल्या निवडणुकीची राजकीय समीकरणं ही पुन्हा एकदा बदलणार का? हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आपल्यासोबत प्रतिनिधी जयकुमार जाधव आहेत, अधिकचे तपशील ते देतील। जयकुमार, विक्रांत, आपण बघतोय की उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावरती आहेत। तसेच माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार हे देखील बारामतीत आहेत। बारामतीतील विद्याप्रतिष्ठान येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे एक नवीन नूतनीकरण झालेले इमारतीचं उद्घाटन उद्योजक अदानींच्या हस्ते झालं। त्यानंतर ते आता स्नेहभोजनाकरिता शरद पवारांचे जे बारामतीतलं निवासस्थान आहे गोविंदबाग येथे आता दाखल झालेले आहेत। अदानी कुटुंब असतील, उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, त्यांच्यासोबत त्यांचं कुटुंब असतील, युवा नेते योगेंद्र पवार हे देखील आतमध्ये गेलेले आहेत। रोहित पवार हे देखील शरद पवारांच्या निवासस्थानी आता आतमध्ये गेलेले आहेत। आता थोड्याच वेळात स्नेहभोजन झाल्यानंतर बरं, धन्यवाद जयकुमार दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।